देसाई संघाने एक सामना जिंकलाय. यातून विजेता संघ देसाई संघाबरोबर मॅच खेळेल. तर देसाई संघ कुठे जायचं नाहीये, लक्षात घ्या. चला सामना सुरू करायचा आहे जितेश. बघायचे पहिले षटक कोण घेऊन येते. ओमसय्या आकासन सेकंड. जितेश पाटील स्ट्राईक एंडला आहेत. 9 सेकंडला प्रतीक. सामन्याला सुरुवात करायची आहे. 5 ओव्हरची मॅच. केजू मुंडे पहिले षटक घेऊन येत आहेत. पहिला बॉल. पहिलाच बॉल उंच गेलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षकाचा जजमेंट चांगला होता. झेल पर्यंत पोहोचले होते मात्र झेल सुटलाय. जितेशला जीवदान मिळाले. 2 धावाने खातो उघडलं तर ते लकी मयंक 11 जर्मन मोठी देसाई संघाचं. 2 धावा धापल कधी. 5 ओव्हरची मॅच. यानंतर 4 षटकांचा सामना असेल. जय बागेश्वर देसाई विरुद्ध यातून विजेता संघ. केजू गोलंदाजी मार्कवर. कोपरगाव एंड कडून ऑफस्टंपच्या बाहेर होता. पंचाने बॉल व्हाईट घोषित केलाय. केजू मुंडे टेनिस क्रिकेटमध्ये नेहमी चर्चेत असणारे नाव आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट असो, शहरी क्रिकेट असो, प्रहार चषकमध्ये सुद्धा शहरी क्रिकेटमध्ये बेस्ट बॉलरचा एक किताब त्यांनी पटकावला होता. मागणी असते भरपूर याही खेळाडूला. पहिल्याच बॉलवरती झेल उडाला होता. म्हणजे झेल तो कठीण होता थोडासा. कठीण झेल तुम्हाला पकडावे लागतात. चांगला बॉल होता. बेग प्रचंड केजूकडे. आय एम ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळत आहेत. शरद मुंडे सुद्धा सामना पाहत आहेत. त्यांनी आकाश संघाला शुभेच्छा दिल्यात. शरद मुंडे आपले हार्दिक हार्दिक स्वागत. तीन धावा दाखल करती. WTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. क्लिअरिटी बीट क्वालिटी आणि स्पर्धा घर बसल्या एन्जॉय करू शकाल. टॉस बॉल होता. दुसऱ्यांदा झेल उडालाय. दुसऱ्यांदा झेल ड्रॉप. जितेश काय करत होते. कदाचित त्यांना वाटलं सोपा झेल आहे, पकडला जाईल, त्यामुळे ते धावलेच नाही सुरुवातीला. धावसंख्या 4. जितेश थोडासा आनंद दिसतोय चेहऱ्यावरती, कारण की 2 जीवदान मिळालेत. पहिला जीवदान थोडासा कठीण होता. दुसरा झेल खरं तर पकडायला हवा होता. सोपा झेल होता. एखादी साबण कशी आपल्या हातात खाली पडते तसाच चेंडू पडला. बिनबाद 4 अशी सुरुवात. लकी मयंक 11 जर्मन मोठी देसाई. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. 2 धावा इथे वेगाने पूर्ण झाल्यात. थ्रो फेकी थोडीशी उशीर आली असंच जैर मत दिसते.
रिव्ह्यू घेतलाय पंचांनी. आता चेक केलं जाईल एक्झॅक्ट काय घडलंय. अजित पुतुरन सर या. तिसरे पंच किरण किरण पाटील या. फलंदाज बाद आहेत. ऑन द लाईन होती त्यामुळे फलंदाज बाद आहेत. प्रतीकला माघारी परतावं लागेल. पहिला धक्का लागत असताना ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. करणचं कौतुक करेल. चेंडू पकडला त्यांनी गॅदर केला आणि बरोबर एस्टरवरती लावलंय. ऑन द लाईन होते. टफ डिसिजन होता मात्र फलंदाज रनआउट आहेत. पाच वरती पहिला धक्का लागत असताना लकी मयंक 11 जर्मन मोठी देशी संघाला नेता बॅटिंग करण्यासाठी आलेत. वरुण पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी. गोलंदाज केजू. फाईन लेगच्या वरून खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक वेगाने धावत आहेत. अजूनही चेंडू मिळाला नाहीये. 2 धावा मिळाल्या. दोन्ही धावसंख्या पुढे सरकली ती 7. सात धावा दाबल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. केजू क्लीन बोल्ड. वरुणला माघारी परतावं लागेल. 7 वरती दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना मोठी दिसेला एका चांगल्या षटकाची समाप्ती केली गोलंदाज केजू मुंडेने. सात वरती दुसरा धक्का लागला. अजय मडवी आले आता 4थ्या क्रमांकावरती. सात वरती दुसरा धक्का. चला मॅच सुरू करायची लगेच. नागराज येत आहे दुसरं षटक घेऊन. विराज नाही आहेत मला वाटतं संघामध्ये. विराज मुंडे. त्यामुळे केजूने काय षटक टाकलं. केजूने एक वाईट टाकला होता बॉल.
तरी धावा त्याने 7च खर्च केल्या, 2 विकेट घेतल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला भारतातील सर्वात मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 18 फेब्रुवारी ते 2 मार्च. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे आणि आपले सर्वांचे लाडके माजी आमदार रमेशजी रतन पाटील, प्रमोदजी रतन पाटील माजी आमदार, विजयजी रतन पाटील आणि ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील यांच्या माध्यमातून तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. मात्र कव्हर्सच्या वरून चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. तेरा धावा धापल करते आपल्या पाल्यामध्ये. काय षटकार होता, टायमिंग खूप चांगलं होतं. हाही फटका चांगला आहे. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक. पुन्हा तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. अजय मडवीला असं वाटतंय स्वतःला की मी सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलोय. मध्ये चेक केलं जाईल आणि एक्झॅक्ट काय घडलं बघूया. सर्व खेळाडू एकत्र येऊ नका, चेक केलं जाईल. अजून बऱ्याचशा मॅचेस आहेत. गावदेवी चषक मोठा गाव 2025 तुम्ही स्पर्धा पाहतायत. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे आणि आता चेक केलं जाईल अजय मडवी सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचलेत की नाही. अजय मडवीला आत्मविश्वासच होता, नो डाऊट. त्याच्या ॲक्शनवरनं तुम्ही पाहिलं त्याला असं वाटलं मी सुरक्षित क्रीजमध्ये पोहोचले. 2 धावा इथे वेगाने पुरले केलेत. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट बघा. वेगाने धावले त्यामुळे थोडक्यात बचावले अजय मडवी. 15 वरती 2. दुसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज नागराज मोठा गाव एन कडून. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तुम्ही पाहतायत. एक सिंगल मेल क्षेत्ररक्षक आहेत रुपेश. एकने धावसंख्या पुढे सरकते ती 16 वरती. किरण पांडे यांची कन्या तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. सिद्धेशला चेंडू मिळाला नाही अजूनही. एक धाव मिळाली. धावसंख्या 17. दुसरं षटक सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करत असताना लकी मयंक 11 जयनमान मोठी देसे संघ मोठे फटके येत नाहीयेत. एक षटकार आलाय जितेशच्या बॅटमधून. आयोजक थोडासा आराम करत असताना वेगवान बॉल होता. डॉट बॉलची समाप्ती. नागराजकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे. भरपूर वर्ष ते ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट आगासन गावासाठी खेळत आहेत. अष्टपैलू खेळाडू आहेत. बॅटिंग चांगली करतात, फिल्डिंग चांगली करतात. हनुमान म्हात्रे यांना तुम्ही बघू शकाल आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आर्यनला बघू शकाल. मोठा गाव संघाचे खंदे समर्थक आर्यन. 2 षटकाचा खेळ समाप्त. किरण पाटील यांची कन्या बघू शकाल. बबलू म्हात्रे साहेबांना बघू शकाल. राजेश मोरे सोबत उपस्थित आहेत. तनेश खारे बघा भरपूर थकान महसूस करतात कारण की 3 दिवस त्यांना माहिती आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. थोडासा आनंद आहे आता चेहऱ्यावरती तनेश खारेच्या. आणि बादशाह बैलाचे मालक दिनेश म्हात्रे, क्या बात आहे. आणि देवा बैलाचे मालक सुद्धा आहेत तानाजी काटे आणि प्रसादजी परबसर आमचे सहकारी समालोचक आणि सुभाष पाटील मिड ट्रॉफी शॉम्पचे ऑनर. SP पॅनलचे सर्वा
थोडीशी सर्जरी झाली त्यांची अचानक. आताच काही दिवसांपूर्वी सुभाष पाटील लवकर बरे होऊ द्या. म्हणजे ओके आहेत. सर्जरी झाल्यानंतर थोडंसं जपावं लागतं. चला सामना सुरू करायचा. 2 षटकात 18-30 षटक घेऊन गोलंदाज केजी मुंडेला तुम्ही पाहतायत. आय एम ॲक्शन रनअप तुम्ही बघू शकाल. वेगवान गोलंदाज. हा चेंडू मिड विकेटच्या वरून पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. जितेशच्या बॅट मधून आलाय सिक्सर. जितेश पाटीलने सुद्धा मकर संक्रांत ट्रॉफी यावर्षी आपण पाहिलं तर 130 धावा मकर संक्रांत ट्रॉफी मध्ये सुद्धा कुठल्या होत्या या जितेश पाटीलने. चांगला बॉल होता. सन्मान दिलाय. चांगल्या चेंडूला सन्मान. खरा बॉलवरती चौकार षटकार. जितेशला चांगलं ठाऊक आहे. 1 धाव मिळाले. धावसंख्या 25. कारण केजू मुंडे आहे. कधी तो पलटवार करेल. जितेशचे 2 झेल केजूच्याच ओव्हरमध्ये सुटले होते पहिल्या ओव्हरमध्ये. त्यानंतर जो आता धावा बनवतो या मॅच मध्ये 20 वरती पोहोचलाय. धावसंख्या ती 25. केजू राईट मोर द विकेट. वेगवान चेंडू होता. अजय मडवीला इथे बीट केलंय. मयूर देवकर नाहीये संघामध्ये. तर सलामीला प्रतीकला तुम्ही पाहिलं. जितेशला पाहिलं. 25 धावा झाल्यात. 3 चेंडूचा खेळ या षटकातील शिल्लक आहे. यातून विजेता संघ आणि जय बागेश्वर देसाईमध्ये मॅच होईल. दुसऱ्या फेरीतील दुसरी. ती मॅच 4 ओव्हरची असेल. मुळेच चांगला खेळला पहिल्या मॅच मध्ये. समोर मारलाय. स्क्रीन समोर. टायमिंग बघा किती चांगलं आहे. धावा 6 मिळतील. षटकार. साहेबांचं आगमन झालं आणि त्यांचं स्वागत षटकाराने केलंय अजय मडवीने. इथे फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधनं अजय मडवी चांगली बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये येतोय चौकार. जर्मन मोठी देसाई. त्यांना माहिती आहे समोर ओमसे आगासने जास्तीत जास्त धावा उभाराव्या लागतील. हे आमचे लाडके प्रेक्षक बघायला मिळतात टीव्ही स्क्रीनवरती. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. केजू लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
पहिले षटक केजूने टाकलं, 2 विकेट घेतल्या, 7 धावा दिल्या. त्यानंतर नागराज आले, त्याने 11 दिल्या. मात्र आता दुसऱ्या स्पेलमध्ये केजू थोडासा मागडा ठरलाय. 23 रन्स त्याने खर्च केल्या, धावा झाल्या 41. म्हणजे केजूने 2 षटकांच्या स्पेलमध्ये 30 धावा दिल्या, 2 विकेट त्याने घेतल्या आहेत. अनिकेत गोलंदाजी करण्यात येत आहे, 4थं षटक घेऊन. आता फिरकी अस्त्र बाहेर काढलंय टीम ओम साई आगासनने. दुसऱ्या बाजूला लकी मयंक 11, जर्मन मोठी देसाई, जगदीश मात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ मोठी देसाईचे आला असं तर या जगदीश मात्रे आपले हार्दिक हार्दिक स्वागत. वरती 2. अनिकेत गोलंदाजी करण्यात आलेत. चला सामना सुरू करा सर. तानाजी काटे यांच्याकडे 2 6 मारले तर 500. तानाजी काटेने आपला एटीएम खुला केलाय बघा. 2 षटकार मारले तर 500, 3 मारले तर 1000. देवा बैलाचे मालक. हा चेंडू कव्हरच्या दिशेने, सीमा रेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या 45. मागचे काही चेंडू आपण पाहिले तर 6 4 6 सिंगल डबल घेत नाहीये मोठी देसाई संघ. 45 धावा झाल्यात. चांगली बॅटिंग करत असताना जितेशला झोन जीवदान मिळाले, त्याचा पुरेपूर तो फायदा घेतो या मॅच मध्ये. आत्ता रिव्हर्स खेळत मात्र चेंडू सरळ नागराजच्या हातात आहे. डॉट बॉल. गोलंदाज अनिकेत. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. आकाशन विरुद्ध मोठी देसाई अशी लढत. पहिल्या फेरीतील शेवटचे मॅच. आज स्पर्धेचा तिसरा आणि शेवटचा दिवस. पहिल्या दिवसात सागाव, कालच्या दिवसात खार्डी, आणि बघा ते तिसरा संघ कोणता असेल. आज एडूडने बी संघाने 2 सामने जिंकलेत. हा फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग आहे. चांगली गोलंदाजी. चौकार लागल्यानंतर कमबॅक चांगला केला अनिकेतने. काहीतरी कानमंत्र दिले केजूने. धावा थांबवायच्या आहेत. केजूलाही माहिती आहे मागच्या मॅच मध्ये 64 धावा जय बागेश्वर देसाई संघाने चेस केल्यात. हलकस अपील केले मात्र डॉट बॉल. चौकार लागून 5 धावा दिल्यात 5 बॉल मध्ये. काय गोलंदाजी केली अनिकेतने. ऑन साइडला खेळायचं होतं. काय कमबॅक आहे. पहिल्या बॉलवरती चौकार, नंतरच्या 5 बॉलवरती एकच धाव. यापेक्षा चांगला कमबॅक काय असू शकतो ओमसाई आगासन टीम साठी. 4 षटकांचा खेळ समाप्त. 46 लॉस ऑफ 2, 2 गडी बाद 46. चला फिल्डिंग लगेच सेट करायची आहे. बघा जे शेवटचं षटक कोण घेऊन येईल आगासन टीम कडनं. चार षटकात 46, 2 गडी बाद. विराज नाही आहेत, वाटतं काशीला गेलेत. काशी, प्रयागराज, कुंभमेला, भरपूर गर्दी आहे. विनायकचा वापर करण्यात आलेला आहे शेवटच्या षटकामध्ये.
46-46. निरंजन सावंत सरांना तुम्ही पाहतात पंचाच्या भूमिकेत एक चांगले पंच आणि जय सरांना तुम्ही पाहतायत. हा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, फायदा घेऊ शकले नाहीये. गॅप भरपूर मोठी आहे, क्षेत्ररक्षक वेगाने आलेत आणि काय घडलंय, चेंडूने बाउन्सच घेतला नाही तर गोलंदाज पकडणार कसे. 2 धावा. 48 धावा झालेत. जिथे 27 वरती बॅटिंग करतोय अजय 17 वरती पोहोचलेत. 48 धावा झालेत. लकी मयंक केले पण मोठी देसाई. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता आणि काय झेल पकडलाय. ओमकार पाटीलसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. कार्बन कमाल कॅच. हा षटकार गेला असता, आता झेल पकडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल, जिंका मॅच. तिसरा धक्का. काय झेल टिपलाय ओमकारने. ओमकार जाणला जातो आगासन संघासाठी. चर्चेत असतो हा खेळाडू नेहमी. फिल्डिंगचा स्टँडर्ड नेहमी जपत असतो ओमकार. विनायक ऑन साइडला खेळायचं होतं. चांगला गोलंदाजी करत असताना विनायकला तुम्ही पाहतायत. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. तीन चेंडू खेळ शिल्लक आहे. कमबॅक चांगला झालाय. मागच्या ओव्हरमध्ये चौकार लागून 5 धावा. नो बॉल. बाईकच्या स्वरूपात 1 धाव म्हणजे 2 मिळतील. 50 कंप्लीट. 50 धावा पूर्ण झाल्या आहेत आणि आता येणारा चेंडू फ्रीट असेल. पंच निरंजन सावंत सर एक जबरदस्त पंच, नेहमी चर्चेत असतात. एक काळ गाजवला कल्याणसाठी. पंच कोणाला नेमावं, ज्याने क्रिकेट खेळलाय, ज्यांना क्रिकेटचा अनुभव आहे. जैल सर सुद्धा लेदर बॉलचं प्रशिक्षण देतात. चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. निल्सनला माहिती 2 घेणार नाहीयेत. बॅकअप आलंय मात्र थोडस उशिरा. 51 धावा. कमबॅक चांगला झालाय. 3 षटकात 41 धावा होत्या. तीन षटकात 41 होत्या. पलटवार चांगला केलाय आगासनने. अकूट टप्प्याचा बॉल. बेस बॉल हिट तुम्हाला पाहायला मिळतोय मिड विकेटच्या वरून. 6 चला बॉल द्या लवकर. मॅचेस भरपूर आहेत. 57 धावा झाल्यात. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. बेसबॉल हिट तुम्हाला पाहायला मिळाले. आकाश म्हात्रे. 57 धावा झाल्या. 3 गडी बाद. पहिल्या फेरीतली शेवटची मॅच. चेंडू कधी हरवला फुटला तुम्हाला नवीनच मिळेल, लक्षात घ्या. मॅच बॉल आलाय मला वाटतं. त्या प्रेक्षकांचं कौतुक. असं वाटतंय मोठे देशाचे प्रेक्षक आहेत. मागचा सामना देसाईने जिंकलाय. आता मोठी देसाई मैदानात खेळतोय. 57 वरती 3 विकेट. हा चांगला बॉल होता. रनआउट. 58 वरती 4था धक्का. पहिलं सत्र इथे समाप्त. 4 गडी बाद.
आणि 59 धावांचा आता पाठलाग करायचा आहे टीम ओमसाई आगासनला. लकी मयंक 11 मोठी दिशेने धावा केल्या 58, 4 विकेट गमावलेत आणि 59 धावांचा पाठलाग करायचा आहे ओमसाई आगासनला. चेंडू चेक करा लगेचच आणि मॅच जशी सुरू होईल ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये प्रसादजी परब सर यांचा आवाज. डीजे एसपी पॅनलचे सर्वे सर्वा. धन्यवाद नितीन, थँक्यू सो मच. 59 धावांचं लक्ष जवळजवळ 12 धावा प्रतिषटकामागे करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी त्या ओमसाई आगासन या संघाला. सलामीचे फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करतायत डावाची सुरुवात करण्यासाठी. आघाडीचे फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये पोहोचले आहेत आणि बघायचं इथं मात्र मोठी दिसाई संघ इथे मात्र कुठला गोलंदाज पहिले इथे वापरेल. संदेश पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होते पॉवर प्लेमध्ये आणि 2 सलामीचे फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये नेहमीच प्रवेश करताना आपण निश्चित आपण या संघाकडून बघतो म्हणजेच करण निल्सनला. अत्यंत भरवशाची जोडी आहे. कित्येक वर्ष मागील जर मागते 7 ते 8 वर्ष जर मागे उलटून बघितलं तर ह्या दोघांनी नेहमीच आपल्या संघाला एक चांगली सुरुवात करून दिली आहे. असे 2 आघाडीचे फलंदाज बघतोय म्हणजेच करण आणि निल्सन, करण बेडेकर, निल्सन मडवी आणि संदेश सज्ज होते षटक क्रमांक पहिला घेऊन. संदेश मात्रे. सो ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. सेकंड इनिंगमध्ये 59 धावांचं लक्ष आणि पहिला चेंडू घेऊन संदेश, वेगवान गोलंदाज. पहिला चेंडू वेगवान चेंडू हवेमध्ये ते क्षेत्राच्या काही शॉट कव्हरला कुठली चूक होत नाहीये. चेंडू हवेमध्ये इनसाइड आउटच्या माध्यमातून खेळायचं होतं, टायमिंग झालं नाही या चेंडूवर आणि शॉट कव्हर पॉईंट आपण बघतो त्या ठिकाणी कुठली चूक न करता सुरेख झेल टिपलाय आणि पहिल्या मोठा धक्का आगासन संघाला, फलंदाज बाद. चार सामने बाकी आहेत आजच्या दिवसामध्ये. थोडे बॅट्समन लवकरात लवकर पाठवून द्या. आगासन संघ पहिल्याच चेंडूवर फलंदाज बाद झाला, कारण बॅक टू डगआउट. एक मोठी सफलता. इव्हन या जोडीने मात्र कित्येक वर्षामध्ये एक चांगली सुरुवात आगासन संघाला करून दिली आहे, पण आता नियतीला ते मान्य नव्हतं आणि संदेशने आपल्या पहिल्याच चेंडूवर पहिल्याच षटकामध्ये विकेट काढली आहे ती करणची. पहिलाच धक्का. 59 धावसंख्येचा पाठलाग इथे करायचा आहे आगासन संघाला. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाली ती म्हणजेच
फलंदाज करणची आणि विकेट काढली ती संदेश मात्रेने. बॅटिंगसाठी नवीन फलंदाज येतोय. बॅटिंगसाठी आपण बघतोय तिसऱ्या क्रमांकावर तकदीर मुंडे. संदेश पुन्हा सज्ज. नवीन फलंदाज समोर तकदीर. ओ मॅग्निफिसंट डिलिव्हरी. चेंडू टप्पा पडण्याचा ज्याप्रमाणे बघितलं गुड लेंथवरनं राईज झालाय. बॅट्समनला खूप काही प्रश्न विचारून गेला हा चेंडू. शिस्तबद्ध गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी, बॅट्समनला जखडून ठेवणारी गोलंदाजी, अचूक टप्प्यावर पाहायला मिळते गोलंदाज संदेश मात्रेची. विकेट काढल्याचा कॉन्फिडन्स वाढला आणि तेवढ्याच त्वेषाने तो गोलंदाजी करतोय, तेवढ्याच वेगाने गोलंदाजी करतोय आणि बीट करतोय तो बॅट्समनला. डॉट बॉल. विकेट नंतर डॉट. अजूनही खातं उघडलेलं नाही आहे. तकदीर पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला सज्ज होत आहे, पण बॉलिंग मार्गवर पुन्हा एकदा षटकाला तिसरा चेंडू घेऊन संदेश मात्रे. शॉर्ट ऑफ लेंथ होता. क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न. चेंडू खूप बाहेर निघतोय आणि पंच सांगतात हा चेंडू वाईड आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेत निरंजन सावंत, स्ट्रायकिंगच्या अंपायर झहीर खान. धावफलकावर 1 धाव, ती सुद्धा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. संदेश उजव्या हाताने ओव्हर द विकेट अटॅक करतोय. 15 ते 18 पावलांचा रनअप घेऊन स्टार्ट करतोय. वेगवान चेंडू. चांगलं उत्तर. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूरवर आहे आणि बरोबर जज करतोय. त्या ठिकाणी भाग पडला फटका खेळण्यासाठी. ओव्हरपिच डिलिव्हरी. बॅटच्या खाली चेंडू आणि व्ही शेपमध्ये खेळायचा प्रयत्न. थेट खेळाडूच्या हातामध्ये चेंडू आणि फलंदाज तकदीर बॅक टू डगआउट. षटकामध्ये 2 मोठे धक्के, 2 विकेट काढल्या त्या संदेशने. दोन्ही फलंदाज झेलबाच्या स्वरूपात बाद. इकडून बघितलं की सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हर पॉईंटला बाद झाला, एक लॉंग ऑफला बाद झालाय. 2 विकेट आपण बघतोय. करण बॅक टू डगआउट, तकदीर बॅक टू डगआउट. समीर मात्रे उर्फ बाळा यांचं इथे आगमन झाले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये आमच्या पुरस्कर्त्याच्या भूमिकेत आहेत. पुढील चेंडू बघितलं. चेस करायचा प्रयत्न होता पण बघितलं लांब आहे चेंडू, भरपूर दूर आहे. जाऊ दिलं, सोडून दिलं आणि वाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. धावसंख्या धावफलकावर 2. फलंदाज आलाय तो नागराज मुंडे स्ट्रायकिंग एंडला. 59 धावेंचं लक्ष आहे आगासन संघासमोर. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. ते क्षेत्ररक्षक बरोबर मिड ऑफला उभा आहे. चेंडू घरंगळत जातोय त्या ठिकाणी. बॅटचा फ्लो, बॅटचा स्विंग आपण बघितला. बॅकलिप भरपूर होती या ठिकाणी. समोर खेळण्याचा प्रयत्न पण चेंडूचा टायमिंग झाला नाही. चेंडू बॅटची खालची कड घेऊन बरोबर जातोय तो मिड ऑफमध्ये अँड डॉट बॉल अगेन. आतापर्यंत षटकात बघतो की 2 वाईट टाकले, 2 विकेट केले, 2 डॉट. हो मॅग्निफिसंट डिलिव्हरी. ऑप्शनच्या खूप बाहेर आहे पण चेंडू हा पण आपण बघतोय की चेंडू टप्पा पडल्यानंतर लेग कटर होतोय. फुल्लर लेनचा चेंडू होता, लेग कट केला, बाहेर निघाला चेंडू आणि वाईट बॉलचा सिग्नल पंचाने केला. तिसऱ्यांदा मात्र आमच्याकडे वळलेत आमच्या मयूरकडे सांगतात वाईट बॉल आहे. 3 वाईट, 2 विकेट, 2 डॉट. 2 चेंडू अजूनही शिल्लक. धावसंख्या धावफलकावर 3. 2 गडी बाद. इनसाइड एज आहे. बॅटमन अजून एकही धाव षटकात आलेली नाहीये. एवढी परिपक्वता गोलंदाजीमध्ये आहे पण आपण बघितलं की वाईट सुद्धा भरपूर खर्च केले. 3 वाईट आतापर्यंत टाकलेत. थोडासा भरकटताना दिसला गोलंदाजीमध्ये पण फलंदाजांना अजून त्याने खातं उघडू दिलं नाहीये. 2 फलंदाज तंबूत परतले. 0चा चष्मा घालून. करण बॅक टू डगआउट, तकदीर बॅक टू डगआउट. दोन्ही 0वर बाद झालेत. शेवटचा चेंडू पॉवर प्ले मधला. समोर एक्झिक्यूट केलाय. इथे फलंदाज खातं उघडतोय आणि
दिलखेचक अंदाजमध्ये षटकाराने खातं उघडलंय. धाव संख्या आपण बघतोय मुळे 9 धावा धावफलकावर, 9 लॉस ऑफ 2. पुरस्कार त्यांचा आभार इथे व्यक्त करत आहोत. विशाल भोईर, हनुमान मात्रे, प्रशांत भोईर, प्रथमेश सुर्वे, दिलीप वझे, प्रल्हादजी मात्रे, बाळा गोरखनाथ मात्रे, समीर भोईर, समीर मात्रे तसंच बाळा, सन्मान्य मुकेश पाटील, सूरज जोशी, तुषार पाटील, योगेश पाटील, अजय खारे, प्रणित काठे, श्रीकांत जोशी अर्थातच बडी, संदेश पाटील, देवीचा पाडा, सुजिता पाटील, त्याचबरोबर वैभव मोरे, बाळा बोराडे आणि सागर साळवी, सर्व पुरस्कारांचे मनपूर्वक आभार इथे व्यक्त करत आहोत. आज ज्यांच्या मात्र जेवणाची मात्र सोय करण्यात आली त्यामध्ये निश्चितच मी उल्लेख करेन ते म्हणजेच संदीप म्हात्रे, हेमंत मोरे, जय मल्हार ट्रेडर्स, गोविंद म्हात्रे, तानाजी काटे, रुबाब ग्रुप आणि देवा ग्रुप यांचे सुद्धा आभार. षटक क्रमांक 2 मोठा गाव यांकडून प्रतीक सज्ज होईल. एका षटकाखेर धावसंख्या 9 धावा 2 गडी बाद. अजूनही 50 धावा करायच्या आहेत 24 चेंडूमध्ये. हे तुम्ही सर्व पुरस्कर्ते तुम्ही स्क्रीनवर सुद्धा बघत आहात. पहिल्या चेंडू षटकातला आउटसाइड एज ट्रॅव्हलर चेंडू मागे, चांगली फिल्डिंग. थर्ड मॅन आणि गलीमध्ये चेंडू मागे जात होता पण थर्ड मॅनचा खेळाडू ॲक्शनमध्ये येतोय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी करतोय आणि पहिल्या चेंडू एकदा इथे अंकित करतोय फलंदाज म्हणजेच निल्सन मडवी. फलंदाजाने खातं उघडलं निल्सनने. धावसंख्या धावफलकावर दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. स्ट्रायकिंग नागराज मुंडे. लोड फुटला चेंडू समोर तिथे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बघायचं त्या डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. दोन्ही बॅट्समन मध्ये कॉर्डिनेशन झालं त्या ठिकाणी. एकदा तिथे कंप्लीट करू शकतो हा विश्वास पाहायला मिळतोय आणि या मुवमेंटला एकदा तिथे कंप्लीट केली दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या आपण बघतो धावफलकावरती 11 धावा, 11 लॉस ऑफ 2. दुसरं षटक पॉवर प्लेचं. प्रतीक पुढचा चेंडू. चेंज ऑफ पेस आहे, गतीमध्ये परिवर्तन. फिंगर हलकेसे रोल केले, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं आणि लेंथ थोडीशी आखूट ठेवली, शॉर्ट ऑफ लेंथ. आणि चेंडू हलकासा बाहेर निघत असताना विकेट किपर जितेशच्या हातामध्ये. इधाव चेंडू प्रतीकचा. चांगला फटका ऑफर केलाय, कार्पेट शॉट ऑफर केला. तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंग ऑफला उभा आहे. चेंडूची फेक बघा, क्या थ्रो आहे, क्या बात आहे, अप्रतिम फेक. चेंडूची फेक थेट विकेट किपरच्या हातामध्ये. आतापर्यंत या षटकात इकॉनॉमिकल प्रतीक 4 चेंडू फेकलेत, 1 निर्धाव आहे, 3च धावा खर्च केल्यात. गुड बॉलिंग. आगाजन संघाला फलंदाजांना थोडंसं जखडून ठेवलंय या षटकामध्ये गोलंदाज प्रतीकने पॉवर प्ले मध्ये. फटका बनवले त्या ठिकाणी, गॅप मध्ये एक्झिक्यूट केले. आणि क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, 2 खेळाडूंच्या मधून चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. पॉवर प्ले मधला पॉवर पॅक शॉट, चौकार. चॉईस केलाच आय थिंक बॉल होता अंपायर. अजून हवाय. चौकार आपण बघितला तो फलंदाज स्ट्रायकिंग एंडला निल्सन मडवीच्या बॅटमधून, नागराज मुंडेच्या बॅटमधून. तर नागराजच्या बॅटमधून चौकार येतोय. धावसंख्येत भर झाली, धावसंख्या पोहोचली ती 16 वर 16. लोड फुलटा चेंडू ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंग ऑन वर येतोय, चेंडू कव्हर करेल तोपर्यंत 1 धाव तिथे कंप्लीट करते फलंदाज नागराज.
आणि तोपर्यंत षटक दुसरं ते समाप्त होते. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. सध्या आपण बघतोय 8.5ची गती आहे धावफलकावर आणि धावसंख्या अंकी जरी ती एकूण धावफलकावर आपण बघतोय म्हणजे 17 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 42 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी ती आगासन संघासमोर. 18 बॉल अँड 42 रन्स टू विन. रिक्वायर 114 रन पर ओव्हर. षटकामागे करायचे त्या 14 धावा सामना जिंकण्यासाठी त्या ओमसाई आगासन या संघाला. प्रमुख पुरस्कर्त्याच्या भूमिकेत आपण बघतोय सन्माननीय पुंडलिक बाळू म्हात्रे साहेब, माजी महापौर KDMC, स्थायी समिती सभापती जिल्हा प्रमुख सन्माननीय दीपश पुंडलिक म्हात्रे, माजी नगरसेवक जयेश पुंडलिक म्हात्रे. त्याचबरोबर सायकल आपण जी बघतोय जी मात्र दर्शन म्हात्रे यांच्या नावाने राज म्हात्रे यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली आहे. कूलर आपण बघतोय स्पर्धेमध्ये सचिन गोपीनाथ भोईर आणि शशिकांत म्हात्रे यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाजासाठी गोलंदाजीसाठी पुरस्कारामध्ये कूलर आहे. त्यानंतर स्वर्गीय गंगाराम बाळू भोईर यांच्या स्मरणार्थ पोलीस पाटील जयेश गंगाराम भोईर यांच्याकडून शूज आपण बघतोय. लॉफ्टेड स्ट्रोक समोर एक्झिक्यूट केले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दीपमध्ये 2 खेळाडूंच्या मधून चेंडू फरार सीमारेषे बाहेर. चौक स्मरणार्थ पोलीस पाटील जयेश गंगाराम भोईर यांच्याकडून शूज उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी आहेत. शैलेश शेलार यांचे वडील. लीडिंग एज हवेमध्ये चेंडू मिस टाइम फटका. फायनलीचा खेळाडू ऍक्शन मध्ये येतोय. झेल थोडासा अवघडच होता. प्रयत्न खूप चांगला केला त्या ठिकाणी आणि मिळेल ती एकच धाव. या चेंडूवर दुसऱ्याचा प्रयत्न निश्चित करणार कारण ओव्हर एक्साइटेड झाला. ओव्हर थ्रो त्या ठिकाणी केला जयेशने आणि 2 धावा धावणी ते फलंदाज पूर्ण करतोय झेल सुटल्यानंतर. 16 चेंडूचा खेळ शिल्लक 36 धावांची अजूनही गरज. मॅच अजूनही बॅलन्स आहे. जशी आपण बघितली मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम चेस बघायला मिळाला देसाई संघाकडून निळजी संघाच्या विरोधात जेव्हा 18 चेंडूत 35 धावा करायच्या होत्या. इथे 18-42ची गरज असताना बघतो आतापर्यंत 16 चेंडूत करायच्या त्या 36 धावा. ऑन ड्राईव्ह चांगला फटका ऑफर केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये चेंडू कव्हर करेल. लॉंग ऑनला एकच धाव. षटक क्रमांक 3 पॉवर प्ले संपल्यानंतर सागरच्या हातामध्ये चेंडू दिलाय संघनायकाने आणि हे दोन्ही फलंदाज बघतो की 2 विकेट खूप लवकर गमावल्यानंतर पार्टनरशिप बिल्टअप करतायत तिसऱ्या विकेटसाठी नागराज आणि नेल्सन. लीडिंग एज हवेमध्ये चेंडू वाजेल. फलंदाज बाद. काटे यांच्याकडनं 3000 रुपये कॅश प्राइज आहे मोठी देसाई संघाटी. विकेट हॅट्रिक 3000 रुपये तानाजी काटे यांच्याकडनं. सो निल्सन ऑल्सो बॅक टू डगआउट. ओपनिंग बॅट्समन बॅक टू डगआउट. इस्लामीचे दोन्ही फलंदाज आता मात्र तंबूच्या ठिकाणी आपण बघतोय आणि तिसरा फलंदाज आपण बघतोय की तकदीर सुद्धा बाद झालाय ऑलरेडी 0 धावसंख्येवर. नागराज किला लढवतोय. 1 षटकार 2 चौका त्याने आतापर्यंत मारले. चांगली फाईट देतोय. निल्सनची लढत थोडीशी कमी पडली. वैयक्तिक 2च धावा अंकित करू शकला आणि मात्र आपण बघतो की 5व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी डावखुरा फलंदाज पोहोचलाय विनायक. यानंतर 4 सामने अजून या स्पर्धेमध्ये शिल्लक आहेत. सेकंड राऊंडची आपण ऑलरेडी एक मॅच कव्हर केली. त्यामध्ये आपण बघितलं की हिदुटणे संघाने बाजी मारली. 2 सामने जिंकत असताना पुढच्या फेरीत प्रवेश केलाय. याच्यातला विजेता संघ लगेचच नेक्स्ट मॅच मध्ये फाईट करेल तो देसाई संघाशी. गोलंदाज सज्ज होते पुन्हा सागर. तर देवा बैलाचे मालक तानाजी काटे यांच्याकडनं हॅट्रिक साठी मोठी देसाई संघाला रोख रक्कम 3000 रुपयाचे कॅश प्राइज. ओटू प्रसाद सर. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म फुल टॉच चेंडू बॅक टू द बॉलर. चांगला फटका ऑफर केला. तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. व्ही शेप मध्ये बॉटम हँडचा चांगला वापर केला. फुल टॉच चेंडू होता. बॅट पर सरळ घेतला. एकदा अंकित करून खातं उघडलं. ऑफ द मार्क विनायक. धावसंख्येत भर. धावसंख्या मुक्त ती म्हणजेच 25 धावा. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली आहे धावफलकावर. 25 ऑन स्कोर कार्ड. 13 बॉल टू गो आणि 34 टू विन.
13 चेंडूत 34 धावांची आवश्यकता आहे. एज अँड गॉन, कॉट बिहाइंड, फलंदाज बाद. नक्कीच लावलंय, कारण की मोठी देशाचे ते लाडके जावई आहेत, देवा बैलाचे मालक, आणि विकेट तर 12 चेंडूचा आता खेळ शिल्लक राहिलाय आणि करायच्या त्या 34 धावा सामना जिंकण्यासाठी. बॅटिंगसाठी आता येतोय केजो मुंडे, तो नॉन स्ट्राईक एंड लव बाय स्ट्रायकिंग एंड आपण बघतोय फलंदाज जो लेफ्ट हँड विनायक. चेंडू शिल्लक ते 12, करायचे ते 34. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा संदेश म्हात्रे. एक स्पेल पूर्ण केला, 9 धावांचं षटक त्याने टाकलं होतं, 2 विकेट्स काढल्या होत्या. निर्णायक चेंडूवर षटकार आला होता त्याच्या विरोधात. तर बघायचं आहे लेफ्ट हँडर स्ट्रायकिंगला विनायक आहे, 12 चेंडूत करायचे 34 धावा. इव्हन मागच्या सामन्यातलं 21 बघितलं 12 चेंडूत 19 धावा करायच्या होत्या आणि सामना निश्चितच जिंकला तो देसाई संघाने. इव्हन 3 चेंडू त्यांनी स्पेअर ठेवले, बॅलन्स ठेवले आणि 12 चेंडूत 29 समीकरण असताना अवघ्या 9 चेंडूमध्ये त्या 29 धावांवर शिक्कामोर्तब केलं. आता लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला आहे, त्यामुळे ॲडव्हान्टेज त्याच्याकडे सुद्धा जास्त आहे. विनायक ऑन स्ट्राईक. संदेशचा पहिला चेंडू सेकंड स्पेलमध्ये, वेगवान चेंडू, प्रचंड वेग, समोर खेळण्याचा प्रयत्न होता विनायकचा. काहीतरी कानमंत्र लांबूनच देतोय केजू मुंडे विनायकला आणि पहिलाच बॉल निर्धाव. आपण पाहत आहोत गावदेवी मोठा गाव चषक 2025 शेवटचा आणि अंतिम दिवस. 3 दिवसीय क्रिकेट स्पर्धा, 24 संघांचा समावेश. पुढील चेंडू स्लो रन चेंडू, थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं, ऑप्शनच्या बाहेर निघतोय चेंडू आणि पंचांचा इशारा येतोय तो वाईड बॉल. WTC स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर तुम्ही स्पर्धा घर बसल्या बघत आहात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लाईव्ह स्कोरिंगच्या भूमिकेत सचिन आणि महेश, ऑपरेटर आहेत ते प्रतीक, मेन कॅमेरावर येतो साहिल, साईड अँगलवर आहे तो शिवू आणि स्टेजवर आपला प्रेक्षकांना आणि त्याचबरोबर मान्यवरांना कव्हर करतोय तो सोहम. गुड जॉब. फटका बनवला, इम्प्रुव्हाइज केला. वॉट अ शॉट, पायवरचा चेंडूला काय दिशा दिली आहे, वॉट अ टायमिंग, सीमारेषे बाहेर, षटकार. फटका होता, चेंडूच्या गतीचा वापर केला, टप्प्याचा वापर केला, टायमिंग केलं या चेंडूवर आणि फक्त दिशा दिली विथ द टाइम. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, षटकार. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे 32. वॉटरमॅनचा वापर केला, बॅक टू द बॉलर, समोर खेळण्यासाठी भाग पाडला, रिटर्न कॅच, फलंदाज बाद. Team in crucial moment now and captain in the middle, Omkar.
संघ थोडासा अडचणीत आहे. आता बघायचं संघाच्या या धावेला हाक देण्यासाठी येतोय तो संघनायक स्वतः ग्राउंडच्या आतमध्ये ओमकार. फलंदाज बाज राहतो विनायक. षटकार मारल्यानंतर पुढच्या चेंडूवर ताबडतोब उत्तर दिलं संदेशने आणि जसा चेंडू टाकला बघितलं की फॉलथ्रूमध्ये एक सुरेख झेल फिनिश केला तो गोलंदाज संदेशने. तिसरी विकेट संदेशसाठी. आता चेंडू शिल्लक आहे ते मैदानावर 9 करायचे त्या 27 धावा. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक दूरवर आहे तिथपर्यंत पोहोचणार का? चेंडू बराच वेळेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि काय होतंय तिथे बघा. जजमेंट चांगली होती. चेंडू हाताने सटकला निसटला आणि जीवदान मिळाले त्या कॅप्टनला. संघनायकाला जीवदान दिलंय. ओमकारला जीवदान दिलंय. फटका मिस टाइम होता. इव्हन क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला सुद्धा होता कारण चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता आणि त्या मुवमेंटला झेल त्या खेळाडूने सोडलेला आहे. प्रतीकच्या हातून झेल सुटलाय. जीवदान मिळालं ओमकारला. 2 धावा ऍड झाल्या. 8 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावांची अजूनही गरज. धावसंख्या 34. ओ हो हो मॅग्निफिसंट डिलिव्हरी. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. चेंडू शिल्लक आहे मैदानावर आता 7 आणि करायचे त्या 25 धावा. 7 बॉल अँड 25 टू विन. कमबॅक करत असताना षटकामध्ये गोलंदाज संदेश. षटकार मारल्यानंतर विकेट काढली. नंतर 2 धावा. नंतर डॉट बॉल. 7 अँड 25 टू विन. हो बघायचं या ठिकाणी यॉक करायचा प्रयत्न होता. चेंडू अत्यंत वेगाने निघून गेला. तो थेट विकेट किपरच्या हातामध्ये. बघूया चेंडू कशाप्रकारे टाकला गेलाय. भरपूर सफल झाला फलंदाज आणि बघूया ऑफस्टमच्या थोडासा बाहेरून चेंडू मागे जातोय. चेंडू थेट विकेट किपरच्या हातामध्ये. षटक समाप्त होते. 4 षटकांचा खेळ समाप्त होते. धावसंख्या आपण बघतोय जी अंकित मला सांगतोय मयूर म्हणजे 34 धावा. 6 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावांची अजूनही गरज आहे. इव्हन या षटकामध्ये स्ट्राईकला याला संधीच मिळाली नाही ती म्हणजेच केजू मुंडेला. आणि बघायचं तर मात्र निर्णायक षटकामध्ये स्ट्राईक एंडला असेल तो पहिला चेंडू फेस करण्यासाठी केजू मुंडे. षटक क्रमांक पहिला संदेशने हाताला 9 धावा खर्च केल्या. 2 विकेट काढल्या. त्यानंतर प्रतीकने षटक टाकलं. 8 धावा खर्च केल्या. विकेट त्याला मिळालं नाही. त्यानंतर सागरने षटक टाकलं. 8 धावा खर्च केल्या. 2 विकेट त्याने काढल्या. त्यानंतर संदेश मुंडे पुन्हा संदेश मात्रे पुन्हा बोली मार्गवर आला. धावा खर्च केल्या त्या 9. 1 विकेट काढली. 2 षटकामध्ये एकही निर्धाव षटक नाहीये. 18 धावा आणि 3 विकेट संदेश मात्रेच्या नावावर. आणि निर्णायक षटक घेऊन गोलंदाज सज्ज होईल अजय मडवी. अजय मडवी सज्ज होईल निर्णायक षटकामध्ये. अजय. राऊंड विकेट मिस टाइम आहे. तिथे क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे. चेंडूपर्यंत जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत बघायचं. केजूला स्ट्राईक हवी आहे. तिथे स्ट्राईक एंडला केजू पोहोचेल. संधी रनआउटची नॉस्ट्राईकिंग एंडला आणि इथे मात्र ओमकारला विकेट सॅक्रिफाईस करावी लागते आहे. ओमकार बॅक टू डग आउट. अजूनही धक्का. 6वा फलंदाज बाद होतोय आगासन संघाचा. सिद्धेश मुंडे आलाय बॅटिंगला. चेंडू शिल्लक मैदानावरती आता 5 करत आहे. 24 धावा. पहिल्या चेंडूवर व्हेरी फर्स्ट बॉल नाही म्हणणार. सेकंड बॉलवर ठोकलाय एक मोठा षटकार. शॉर्ट पिच चेंडू होता. बाहेर निघतोय. जाऊ दिलाय. पंचांत त्याच्या इथं वाईट बॉल. लेग कटर बॉल होता. थोडासा आपण बघितलं की टप्पा दूर ठेवला पण चेंडू भरपूर बाहेर निघाला. 4 चेंडू 17ची गरज आहे. स्ट्राईक फील्डला केजू उभा आहे.
गोलंदाज अजय मडवी. नॉन स्ट्राईकला फलंदाज सिद्धेश आलाय. वेगवान चेंडू आणि वेगवान उत्तर बघायचंय. हो हो हो, किती लांब बघा, जवळजवळ तुषार पाटीलच्या बंगल्यामध्ये लांब लचक षटकार. तुमच्या माहिती नेमकं अशीच मॅच होती. 6 बॉलमध्ये 24 करायचे होते. शिडूलचं मैदान होतं. अपोजिट टीम सुद्धा नाव घेणार नाही, मात्र त्या टीमच्या विरुद्ध 6 बॉल 24 हवे होते आणि केजूने पहिल्या 4 बॉलमध्ये 4 षटकार मारत ती मॅच जिंकली. त्याच्यात मात्र शंका नाही, तेवढं पोटेन्शियल, तेवढी गुणवत्ता, तेवढी ताकद या खेळाडूकडे आहे. आणि काय षटकार मारला, काय ताकद वापरली. 36-36चं बळ आणलं आपल्या या शॉटमध्ये आणि काय फटका मारला. थेट चेंडू तुषार पाटीलच्या बंगल्यामध्ये. 3 चेंडू 11ची गरज आहे. पुढचा चेंडू अजयचा. लोअर फुलटा चेंडू समोर एक्झिक्यूट केला. त्या क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे आणि समोर आपण बघतोय त्या ठिकाणी चूक होत नाहीये. 2 षटकार मारल्यानंतर पुढच्या चेंडूवर काढली ती विकेट अजयने आणि इथे मात्र केजूची खेळी समाप्त. दबाव टाकला होता केजू मुंडेने. रुपेश येतो बॅटिंगसाठी आणि आता मात्र 11 धावांची अजूनही आवश्यकता आहे. कंपल्सरी चेस आहे, पण बघतो की आगासन संघाने आतापर्यंत विकेट गमावले त्या 7 आणि पहिल्या इनिंगमध्ये आपण बघितलं की 4 विकेट गमावल्या होत्या ते मोठी देसाई संघाने. अजय मडवी. फुलटॉस चेंडू होता. एलिव्हेशन मिळणं गरजेचं आहे, कारण 2 षटकारच तुम्हाला आता वाचवू शकत होते, पण त्यापैकी आपण बघतो की एकच धाव आली आहे चेंडूवर आणि एका धावाने धावसंख्येत होईल ती भर. आता चेंडू शिल्लक आहे ते 1 धावसंख्या, म्हणजेच धावा करायच्या त्या 10. चला मोरेश्वर यायचं टॉससाठी. मोरेश्वर टॉससाठी या लवकर. धावसंख्या 49. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. इनिंग समाप्त, मॅच समाप्त आणि खूप मोठ्या फरकाने, म्हणजे आपण बघतो की 9 धावेच्या फरकाने सामने ते जिंकलाय तो मोठी देसाई या संघाने. चला टॉससाठी या मोरेश्वर. लगेच मला तो मॅच सर घोषित करतील, तोपर्यंत टॉस आपण लगेच करून